वाकळे गुरुजी। गेली 25 वर्ष पंचपाळ्या हौदावरती आपण कार्तिक स्नानानिमित्तानं एक महिनाभर सकाळी 6 वाजता बरोबर काकड आरती करत असतो। म्हणजे मोती चौकामध्ये नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस जी काकड आरती आपण करतो तीच काकड आरती या ठिकाणी आपण कार्तिक स्नानानिमित्ताने एक महिनाभर करत असतो आणि त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असतो। महिला वर्ग असतो, पुरुष मंडळी असतात रोज आरतीला। आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून आपल्या भक्तांच्या सहकार्याच्या माध्यमातून दुधाचा प्रसाद आपण या ठिकाणी देत असतो। या कालावधीमध्ये मग रक्तदान शिबिर हे पण आपण घेतो आणि त्याचबरोबरीनं मोफत आरोग्य शिबिर जे असतं ते पण घेतो। आणि या वेळेला रक्तदान शिबिर आपण 2 वेळा घेतले। एक सहस्त्रचंडी याग ज्या वेळेला झाला त्यावेळेला आणि आत्ता, तर साधारणतः 125 ते 150 बाटल्या रक्ताच्या या दोन्ही शिबिरातून आपल्याला उपलब्ध झाले। म्हणजे लोकांनी तसा आपल्याला प्रतिसाद दिला। आणि आरोग्य तपासणी शिबिराला सुद्धा आपण महिलांचं खास करून कॅन्सरचं जी काही तपासणी होती तर ती रोटरी क्लबच्या सहकार्याने आपण तेही जवळजवळ 100-150 महिलांची आपण तीही तपासणी केली। आणि रक्तदान शिबिर करत असताना ह्या काकड आरतीमध्ये दीपावलीच्या कालावधीमध्ये वसुबारस येते, तर त्यावेळेला 11 गाई वासराचे जोड आपण उपलब्ध करतो आणि साताऱ्याच्या कानाकोपऱ्यातनं लोक बायका येतात। म्हणजे यावेळेला रेकॉर्ड झालं, म्हणजे जवळपास 10,000 महिला आणि पुरुष सगळे मिळून आपल्या वसुबारशीला पूजेचा त्यांनी आनंद घेतला। कारण आमचा दरवर्षीचा अनुभव असा आहे की सकाळी 7ला गायी आणून ठेवल्या की साधारणतः 8-8-9ला गर्दी कमी होते, पण यावेळेला 11 वाजेपर्यंत गर्दी तुफान होती। म्हणजे इतका प्रतिसाद आपल्याला मिळाला। आणि मग आपली कार्तिक स्नानाची जी काही काकड आरती आहे त्याची सांगता आपली कार्तिक कृष्ण प्रतिपदेला होते। हा शेवटची काकड आरती झाली आणि मग आपण ह्या देवीची ग्राम प्रदक्षिणा करतो। तर त्याच्यामागचं कारण काय असतं की जे लोक आपल्या उद्योगामुळं, व्यापामुळं, काही अडचणीमुळं मंदिरात येत नाहीत, दर्शनाला येता येत नाही, त्यांना इच्छा असू नये, तर मग देवी काय म्हणते की तुम्हाला वेळ होत नाही ना तर मी तुमच्या दारात येते दर्शन द्यायला। म्हणून ती प्रथा असते की पालखीमध्ये मग देवीची मूर्ती ठेवून वाजत गाजत संपूर्ण गावातून फिरवायची आणि त्या भागामध्ये असणारे जे काही लोक राहणारे त्या देवीचं दर्शन घेतात। त्यांनाही त्याचा आध्यात्मिक धार्मिक सुख मिळतं, श्रद्धेनं ते दर्शन घेतात। म्हणून आपण दरवर्षी गेली 25 वर्ष ही पालखीतून ही मिरवणूक काढत असतो, त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो। म्हणजे आपल्या पंचपाळ्या हौदापासून आपली सुरुवात होते ते राजवाड्यावर मोती चौकात, जिथं नवरात्रातली जी देवी बसते तिथं आरती झाली की तिथून मग पंचमुखी गणपती, तिथे एक आरती झाली की मग खानाळीतून वरती आपला जो जांभळी चौक आहे त्या जांभळी चौकातून वरती मोती चौकात आणि तांदुळाळी मार्गे इथं त्याची समाप्ती होती। आणि मग याच्यामध्ये सगळ्या भाविकांना प्रसाद दिला जातो। आणि अशा पद्धतीचा हा जो काकड आरतीचा उत्सव जो आहे तो आमचे कार्यकर्ते असतील, आमचे अध्यक्ष असतील, हे खूप मेहनत घेतात। आणि ह्या सगळे उपक्रम जे आहेत ते आमचे हे अध्यक्ष आहेत श्री धनंजय देशमुख, त्यांच्या कल्पनेतून हे अंमलात आणले जातात आणि ते सगळे यशस्वी आहेत। म्हणजे ते एकदा निर्णय घेतला की आर नाहीतर पार, तो त्याची अंमलबजावणी करायचीच। आणि मग ते कार्यकर्त्यांना बरोबर त्यांच्याकडनं कधी चिडून, कधी रागानं, प्रेमानं, पाठीवरनं हात फिरवून, हक्काने, अधिकारानं त्या कार्यकर्त्यांकडनं ते करून घेतात। म्हणजे सहस्त्रचंडी याग तर त्यांचं स्वप्नच होतं, यावर्षी त्यांनी ठामच हे केलं की करायचंच म्हणून। आणि मग कार्यकर्त्यांना कामाला लावलं त्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सहस्त्रचंडी यागाची चर्चा झाली। तुमच्या माध्यमातून तर याला प्रसिद्धी मिळाली, पण या जगामध्ये प्रसारित होणाऱ्या ज्या काही वृत्तवाहिन्या आहेत त्या वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेऊन त्याचंही आमच्या सहस्त्रचंडी यागाचं प्रसारण हे केलं। स्थानिक पातळीवर तुम्ही पण खूप छान आम्हाला कव्हरेज दिला आणि आमची सगळ्या बातम्या ह्या तुम्ही प्रसारित केल्या सगळ्याच, आणि दरवेळेस तुमचं सहकार्य आम्हाला मिळतं। तर अशा पद्धतीनं हा सगळा कार्तिक स्नानानिमित्तानंचा हा सगळा सोहळा महिनाभराचा हा मी या ठिकाणी करत असतो। आणि याच्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेला हे नवीन जे मंदिर झालं त्याचा वर्धापन कोजागिरीला असतो। यावर्षी आता सहस्त्रचंडी याग होता म्हणून, तर दरवर्षी आम्ही नवचंडी याग करतो आणि महाप्रसाद हा आम्ही ठेवत असतो। म्हणजे साताऱ्यातले कुठेही महाप्रसाद नसतो, त्यामुळे साताऱ्यातले आजूबाजूची पंचक्रोशीतली जे काही परळी खोरा असेल ते जे येतात मग त्या महाप्रसादाचा आनंद घेतात। साधारणतः 6,000 ते 7,000 लोक या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेतात। पण आम्ही अगदी ठरलेला महाप्रसाद देत नाही की बाबा लापशी, भात आणि आमटीन असं नाही, तर व्यवस्थित जो प्रसाद असतो। यावर्षी तर आम्ही मँगो शिरा, जिलेबी,
पुलाव असा छानपैकी प्रसाद दिला. लोक संतुष्ट झाले. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सशक्त करतात. आमची ऊर्जा, आमची मनोकामना, आमची इच्छा. त्यामुळं दरवर्षी अशा पद्धतीचा आम्ही हा उपक्रम राबवतो. आपण या उपक्रमाला अशीच प्रसिद्धी देत राहा. तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.